नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला सगळ्यात पहिले बोलूया डिफेन्स सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1080 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 47.54% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4.34 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 4,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड शेअर रॅली 6% आफ्टर MOU विथ महाराष्ट्र गव्हर्नमेंट फॉर ₹12,000 करोड ऑप्टिक्स पार्क. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडने महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? नवी मुंबईमध्ये ऑप्टिक्स पार्क प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याकरिता पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड येणाऱ्या 10 वर्षांमध्ये 12,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला डिफेन्स सेक्टरच्या दिग्गज कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4.5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 6,270 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 51.92%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 97.07 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 1,00,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड शेअर झूम 10% आफ्टर Q3 प्रॉफिट सर्जेस 30% इयर ऑन इयर बेसिस टू ₹373 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 30.4%ने इन्क्रीज झाला आहे. त्याचसोबत पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 22.6%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडने 20 रुपयांचा इंट्रीम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 10.33% म्हणजे जवळपास 10.5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, ही छोटी मोठी कंपनी नाही. या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 1,00,000 कोटी रुपयांचा आहे. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 9,175.60 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 47.96%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 56.64 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 57,000 कोटी रुपयांचा. मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेड शेअर सोर 12% ऑन रिपोर्टिंग 10% इयर ऑन इयर बेसिस जंप इन Q3 प्रॉफिट आफ्टर टॅक्स 43% सर्ज इन रेव्हेन्यू. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. कोफोर्ज लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 5.4%ने इन्क्रीज होऊन 255.9 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 42.8%ने इन्क्रीज होऊन 3,318.2 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर कोफोर्ज लिमिटेडने 19 रुपयांचा इंट्रीम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कोफोर्ज लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 30 जानेवारी 2025. मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला कोफोर्ज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 11.5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो,
कोफोर्ज लिमिटेडसुद्धा छोटी मोठी कंपनी नाही. या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 57,000 कोटी रुपयांचा आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,504.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 1.30% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4.83 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, ब्लू चिप स्टॉक इन फोकस आफ्टर डिफेन्स मिनिस्ट्री रिजेक्ट्स ₹70,000 करोड सबमरीन डील. तर मित्रांनो, ब्लू चिप स्टॉक L&T लिमिटेडची 70,000 कोटी रुपयांची सबमरीन डील डिफेन्स मिनिस्ट्रीने रिजेक्ट केली आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 196.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 27.26% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 52.92 करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 53,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, इरिडा रेजेस फंड रेजिंग अमाऊंट वाया QIP ₹5,000 करोड. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडला त्याच्या बोर्डने QIP म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटच्या माध्यमातून 5,000 कोटी रुपये रेज करण्यासाठी मंजुरी दिली आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,264.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.79% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, महाराष्ट्र सायन्स ₹3.05 लाख करोड MOU विथ रिलायन्स इंडस्ट्रीज. तर मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे आणि मित्रांनो, या डीलच्या अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड महाराष्ट्रामध्ये 3.05 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटमुळे महाराष्ट्रामध्ये 3 लाख जॉब्स जनरेट होईल. चला आता मित्रांनो बघूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या सेक्टर्समध्ये टोटल 3.05 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पेट्रोकेमिकल्स, पॉलिएस्टर, रिन्युएबल एनर्जी, बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट, रिटेल, डेटा सेंटर्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, हॉस्पिटॅलिटी अँड रिअल इस्टेट सेक्टर्समध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल 3.05 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.